क्षेत्रांतर्गत 5 जिल्ह्यांमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे चालू आहे। विधानसभा निवडणुका दिनांक 20 रोजी मतदान आहे। यासाठी जय्यत तयारी या 5 जिल्ह्यातल्या पोलीस दलांनी केलेली आहे। त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू, ड्रग्ज, रोख रक्कम, काही फ्रीबीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः 20 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। यामध्ये साधारण 7.5 कोटी रुपयाची रोख रक्कम आहे, 9 किलो सोने, 60 किलो चांदी आहे, साधारण 23 लाख रुपयाचा गांजा आहे आणि 3 कोटी रुपयाचे दारू आणि इतर रसायन आहे। यासाठी आपण संबंधित एक्साइज विभाग, आरटीओ यांची सुद्धा मदत घेतलेली आहे। या 3 जिल्ह्यांमध्ये सांगली, सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर विशेष आपण बॉर्डर चेकपोस्ट लावलेले आहेत, कारण कर्नाटकाची बॉर्डर या 3 जिल्ह्यांना लागून आहे। एकूण 36 चेकपोस्ट या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेले आहेत। आयजी बेळगावी, एसपी कलबुर्गी, बेळगावी आणि नंतर विजयपुरा या तिन्ही एसपींची आणि त्यांच्या दलांची मदत घेऊन या 36 नाक्यांवर अहोरात्र पोलीस बळ आणि इतर खात्यांचे पथक तैनात केलेले आहेत। त्याच्यातले काही चेक नाके हे जॉईंट इंटिग्रेटेड मॅनेजमेंट पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये आरटीओ, एक्साइज, जीएसटी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पथक तैनात आहेत। तिथून सीसीटीव्ही आणि व्हिडिओ सर्व्हेलन्स याद्वारे वाहनांचं चेकिंग